Welcome to my channel Vidyagram. Can vegetables really talk and make a plan? Watch this interesting story. This fun story teaches an important lesson about health and teamwork. Don't miss it. भाज्या खरोखरच एकमेकांशी बोलतात का आणि त्या प्लॅन करू शकतात का? आणि त्या भाज्या किंवा ही जी स्टोरी आहे भाज्यांसंबंधी ती आपल्याला एक धडा पण शिकवणार आहे जो आपल्या आरोग्याशी निगडित आहे आणि टीम वर्कशी संबंधित आहे. लेट्स सी दिस इंटरेस्टिंग स्टोरी. रीड अँड अंडरस्टँड. ही स्टोरी तुम्हाला वाचायची आहे आणि अंडरस्टँड म्हणजे समजून घ्यायची आहे. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. बलबीरला काय आवडायचं? चॉकलेट्स. आणि खूप आवडायचे ते. He also loved the tasty dishes his mother made. आणि त्याला काय आवडायचं की त्याच्या आईने ज्या स्वादिष्ट डिशेस केलेल्या आहेत, स्वादिष्ट पदार्थ बनवलेले आहेत, तेच त्याला आवडायचे. म्हणजे चॉकलेट्स आवडायचे आणि आईने केलेले स्वादिष्ट चविष्ट असे पदार्थ खायचे ते आवडायचं. म्हणजे जे खायचं ते आवडीचंच खायचं, अन्यथा बाकी काही खायचं. However, he would never eat any vegetables. परंतु तो कधीच भाज्या खात नव्हता. His mother would get angry, but for any vegetable dish, Balbir would always say aloud, "No." त्याची आई त्याच्यावर रागवायची, परंतु कोणतीही व्हेजिटेबलची डिश, भाज्यांची डिश जर बलबीरला दिली तो किंकाळायचा, जोराने ओरडायचा, नो, नाही, मी भाजी खाणार नाही. त्या नोचा अर्थ म्हणजे मी भाज्या खाणार नाही. कोणतीही भाजी तो खात नव्हता. इट इज अ बॅड हॅबिट. Look at these peas, Balbir. They taste so nice with paneer. His mother would say. त्याची आई काय म्हणायची? अरे ते मटार बघ, मटारची आणि पनीरची स्वादिष्ट भाजी, याची चव खूप छान आहे. अरे बलबीर खा. त्याची आई असं त्याला सारखं म्हणायची. परंतु बलबीर वुड मेरली शेक हिज हेड. मेरली म्हणजे फक्त. काय करायचा? मान हलवायचा किंवा डोकं हलवायचं. हो बाबा, होकार अर्थी मान हलवतो ना तसं. ठीक आहे. परंतु तो ती भाजी आवडीने खात नव्हता. भाज्याच नको, फक्त चॉकलेट पाहिजेत आणि फक्त आवडीच्या डिश ज्या आईने केलेल्या आहेत. भाजीचं नाव काढलं की तो काय म्हणायचा? नो. किंवा फक्त मान डोलवायचा. शेक हिज हेड. Name any vegetable and Balbir would turn his face away. कोणत्याही भाजीचं नाव घ्या की बलबीर काय करायचा? दुसरीकडे तोंड फिरवायचा. म्हणजे नाखुश, नावड, अजिबात आवडायचं नाही. He would not look at even gajar halwa or talk with nuts and raisins. तो गाजर हलव्याकडे पण बघायचं नाही. समजा कच्चं गाजर खायला आवडत नसेल तर त्याची आई गाजर हलवा करायची आणि टॉपिंगला काय असायचं? वर काय पसरवलेलं असायचं? नट्स अँड रेजिन म्हणजे मनुके वगैरे सगळे ड्रायफ्रुट्स घातलेले. परंतु तरी पण तो नाक मुरडायचा. अजिबात त्याला ते आवडायचं नाही. म्हणजे गोड डिश केली आहे, स्वीट डिश गाजर हलव्याची, बट नो. बस नो मीन्स नो. भाज्यांचे कोणतेच प्रकार त्याला आवडत नव्हते. जरी का ते गाजर हलवा असेल तरी पण त्याला आवडत नव्हता. Balbir's father and mother would get very angry. त्याचे आई वडील खूप रागवायचे, संताप यायचा त्यांना.
अरे हा मुलगा भाज्या खात नाही, कशी ह्याची वाढ होणार, ह्याचं आरोग्य कसं चांगलं राहणार, त्यांना हा प्रश्न पडला असेल ना. त्यांनाही चिंता लागून राहिली आपल्या मुलाच्या आरोग्याची. म्हणून ते संतापायचे, रागवायचे, परंतु बलबीर ऐकायचा नाही. But all the vegetables would feel more angry and hurt. केवळ पालकच रागवायचे नाही, तर ह्या भाज्या सुद्धा त्यांना खूप वाईट वाटायचं. त्यांना असं वाटायचं की आम्ही ह्या बलबीरला आवडत नाही, म्हणून त्यांना वाईटही वाटायचं, त्यांना इजा व्हायची आणि त्यांना रागही यायचा. त्यांना सुद्धा राग यायचा बलबीरचा. म्हणजे ह्याला आपण आवडत नाही याचं वाईटही वाटायचं, त्यांना इजाही व्हायची मानसिक. अरे रे रे रे, ह्या बलबीरला आपण आवडत नाही. आणि त्या बलबीर बद्दल त्यांना रागही यायचा, संतापही यायचा. म्हणजे त्याचे आई वडील पण रागवायचे आणि या भाज्या सुद्धा या बलबीरवर रागवायच्या. Balbir does not like me. I also do not like him, growled Mr. Potato one day. एके दिवशी हा बटाटा काय म्हणाला, बलबीरला मी आवडत नाही, बलबीर मला पसंत करत नाही. जा, मला पण बलबीर नाही आवडत. आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम. असा तो बटाटा गुरगुरायला लागला एके दिवशी. Growl means made a low noise in the throat to show anger. गुरगुरणे, ग्रोल मीन्स गुरगुरणे, म्हणजे त्या आवाजामध्ये एक प्रकारचा राग असतो. आवाज कमी असतो, परंतु आवाजामध्ये काय असतो, राग असतो. त्याला आपण ग्रोल असे म्हणतो. See how he hates me, cried Carrot Tops angrily. शी, बघा हा किती आमचा तिरस्कार करतोय. हे कोण म्हणालं, गाजर, आणि ते पण रागाने, संतापाने. अरे किती तिरस्कार करतो. हेट म्हणजे तिरस्कार आणि अँग्रीली म्हणजे रागाने. क्राईड म्हणजे ओरडला. गाजर सुद्धा ओरडायला लागलो तावातावाने, रागारागाने. अरे हा मुलगा, हा बलबीर किती आमचा तिरस्कार करतोय. Spoiled fellow, said Miss Windy. मला ना त्या मुलाची ना खरटपट्टी काढायला खूप आवडेल, त्याला रागवायला खूप आवडेल. बलबीरला कुठल्याच भाज्या आवडत नाही, तो मलाही पसंत करत नाही, असं भेंडीने आपलं मनोगत व्यक्त केलं. आता बघा, भिंडी हा शब्द तिरप्या अक्षरात लिहिलेला आहे, तिरप्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. त्याला आपण इटॅलिक फॉर्म म्हणतो. हे असं का लिहिलेलं आहे, आता ही इंग्लिश भाषा आहे. या भाषेमध्ये भिंडी हा हिंदी भाषेतून घेतलेला शब्द आहे. मराठीमध्ये आपण त्याला भेंडी म्हणतो. जेव्हा दुसऱ्या भाषेतला शब्द जसंच्या तसं घेतलं जातं, तेव्हा तो इटॅलिक फॉर्म मध्ये लिहिला जातो. आता याच्यापूर्वी गाजर हलवा सुद्धा शब्द आलेला होता, तर तो सुद्धा शब्द बघा तिरप्या अक्षरात लिहिलेला आहे किंवा इटॅलिक फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. म्हणजे गाजर हलवा आपण मराठीतही बोलतो आणि हिंदीमध्येही बोलतो, म्हणजे तो दुसऱ्या भाषेतला आहे. म्हणून तो जसंच्या तसं जेव्हा आपण घेतो, तेव्हा तो इटॅलिक फॉर्म मध्ये आपण लिहितो. हे लक्षात ठेवायचं आहे. And I know how to deal with this stubborn boy, Mr. Karela said with a naughty smile. आता हा हसून कसा म्हणतो आहे, कारलं, हा मला सुद्धा या हट्टी बॉय बरोबर काय करायचं आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. याला धडा शिकवण्याची गरज आहे, असं ह्या कारल्याच्या मनामध्ये चालत होतं. हा हट्टी मुलगा आहे, त्यामुळे हा भाज्यांना पसंत करत नाही. मला पसंत करत नाही, गाजर आवडत नाही, भेंडी आवडत नाही, कॉलीफ्लॉवर आवडत नाही, कोबी आवडत नाही, कोणतीच भाजी आवडत नाही. फक्त चॉकलेट आवडतं, फक्त स्वादिष्ट डिश आवडतात. म्हणजे ह्या मुलाला, या हट्टी मुलाला कसं वळवायचं, याच्याशी कसं वागायचं हे मला चांगलं माहिती आहे.
असं कारल्याने पण आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. By the dinner was ready, all the vegetables had worked out their plan. रात्रीचं जेवण तयार होईपर्यंत या सगळ्या भाज्यांनी व्हेजिटेबल्सनी काय केलं? एक प्लान तयार केला. कारण त्यांना राग होता त्या स्टबन बॉयचा, म्हणजे त्या हट्टी बलबीरचा, की तो भाज्यांना पसंत करत नाही, आम्हाला पसंत करत नाही. आणि म्हणून त्या सगळ्या एकत्र झाल्या आणि त्यांनी एक प्लान तयार केला रात्री डिनरच्या वेळेला. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग्स करी. बलबीरला अंड्याचं कालवण किंवा अंड्याचा रस्सा किंवा अंड्याची आमटी खूप आवडायची. वेन द करी वॉज ब्रॉट टू द टेबल. जेव्हा टेबलावर अंड्याची कढी आणली. ही ग्रिडीली पुट अ पीस ऑफ द एग्स इन इट्स माउथ. त्याने काय केलं? त्या आमटीमधलं जो अंड होतं त्याचा एक तुकडा त्याने अगदी लोभाने तोंडामध्ये घातला. आणि काय झालं? दिस एग इज बिटर. अरे हे अंड तर कडू आहे. ही क्राईड. जोराने ओरडला. He did not know that Mr. Karela had squeezed his juice on the eggs. त्याला माहीतच नव्हतं मिस्टर करेलाने काय केलं होतं? त्याचा रस, स्वतःचा रस त्या अंड्याच्या आमटीवर पिळला होता. स्क्वीज म्हणजे काय माहितीये का? स्क्वीज म्हणजे पिळणे. आता हा मिस्टर करेला बघा किती हुशार होता. आमचा द्वेष करतो काय? तुला आमचा राग येतो काय? तुला आम्ही आवडत नाही का? खा मग आता तुझ्या आवडीची आमटी, एग्स करी. असं म्हणत त्याने स्वतःचाच ज्यूस त्याच्यावर काय केला होता? स्क्वीज. स्क्वीज म्हणजे पिळला होता. ग्रीडीली. ग्रीडीली मीन्स acting in a way that shows a desire for more food that is actually needed. म्हणजे लोभाने एखादं फूड आपल्याला हवंय, एखादा खाद्यपदार्थ हवाय, या दृष्टिकोनातून आपण वर्तन करतो. आता बघा तुम्हाला ही कुत्र्याची गोष्ट माहिती आहे. त्याला पाण्यामध्ये काय दिसलं? त्याला वाटलं की दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडात पण ते हाड आहे, ते आपण मिळवूया. तिकडे त्याचा लोभ होता. एखादा खाद्यपदार्थ खूप आवडतो आणि आपण तो ग्रिडीली खायला जातो. आता बलबीर बघा, त्याला अंड खूप आवडायचं म्हणून त्याने त्याचा घास ग्रिडीली खायला गेला. लोभाने, हा मला हवा आहे या उद्देशाने. ग्रिडीली म्हणजे लोभाने. स्क्वीज. प्रेस समथिंग हार्ड फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. म्हणजे पिळणे. आता बघा आपण लिंबू पिळून काढतो किंवा संत्र पिळतो का? तर त्याच्यातून रस निघावा. तो रस पटकन निघतो का? नाही. आपल्याला ते हार्ड प्रेस करावा लागतो. हार्ड प्रेस का करतो? कारण त्याच्यामधून आपल्याला रस मिळवायचा असतो. मीन्स स्क्वीज मीन्स पिळणे. परंतु प्रेसिंग समथिंग हार्ड फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. Here our purpose is we want to get a juice from orange or from lemon. म्हणजे आपल्याला त्या पदार्थामधून रस मिळवायचा असेल तर आपल्याला जोरात ते पदार्थ पिळावा लागतो. तर स्क्वीज म्हणजे पिरघळणे. रबिश, हिज फादर शाउटेड. त्याने सगळं वडिलांना सांगितलं, परंतु वडीलच त्याला ओरडले. बट बलबीर सेड, इट इज रिअली बिटर पप्पा. हो पप्पा, हे खरंच कडू आहे. अँड आस्क फॉर कस्टर्ड. आणि म्हणाला, नाही, हे कडू कडू खाऊन माझं तोंड खराब झालंय, मला कस्टर्ड पाहिजे, कस्टर्ड पाहिजे. काय करणार ह्या मुलाला? असं पप्पांना सुद्धा प्रश्न पडला. When the custard was being brought, a cauliflower threw a big lump of salt into it. जेव्हा कस्टर्ड त्याच्यापाशी आणलं जात होतं, कॉलीफ्लॉवरने काय केलं माहितीये का? एक मिठाचा खडाच त्या कस्टर्ड मध्ये टाकलं.
Balbir put a spoonful of a custard in his mouth. बलबीरने काय केलं? एक चमचाभर कस्टर्ड तो त्याने तोंडामध्ये टाकलं. He found it so salty that he could not swallow it. अरे बापरे, किती सॉल्टी आहे आणि तो गिळूच शकत नव्हता. The custard is salty, मम्मी. तो आईला म्हणू लागला, आई हे कस्टर्ड किती खारट आहे, सॉल्टी आहे. But his mother and father did not believe him. परंतु त्याची आई आणि वडील त्याच्यावर विश्वास ठेवू शकली नाही, ठेवायलाच तयार नाही. कारण हा मुलगा प्रत्येक गोष्टीला नावं ठेवतो. जिकडे भाज्या असतील तिकडेही नावं ठेवतो. आता कस्टर्ड जर त्याच्या आवडीचं होतं, कारण आईच्या स्वादिष्ट डिश त्याला आवडायचा, कस्टर्ड त्याला आवडत होतं, परंतु त्याला पण नावं ठेवतोय. मग ते त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. All he got was scolding for being such a grumpy boy. त्याचे आई वडील त्याची खरटपट्टी काढायला लागले. अरे तुला भाज्या आवडत नाही, तुला फळं आवडत नाही, तुला गाजर हलवा आवडत नाही, आता हे तुला जे कस्टर्ड आवडते ते पण म्हणतो की ते काय आहे, बिटर आहे, कडू आहे. आता मुळात हा रागीट आहे, वैतागलेला मुलगा आहे, चिडखोर मुलगा आहे, नुसता किरकिर करत असतो. हे पालकांना माहित होतं, तरी पण पालक त्याला ओरडायला लागले, कारण त्याला काहीच आवडायला तयार नाही. अगदी कस्टर्ड सुद्धा आवडीचं तेही खायला तयार नाही. Scolding. Speaking angrily to someone because he or she has done something bad or wrong. मुलं जेव्हा चुका करतात तेव्हा पालक त्यांना ओरडत असतात, रागावत असतात. तर स्कोल्डिंग म्हणजे खरटपट्टी काढणे, रागावणे. एखादं चुकीचं कृत्य केलं तर शिक्षकही स्कोल्डिंग करत असतात विद्यार्थ्यांना, म्हणजे कानउघाडणी करणं की चुकीचं वर्तन तू का केलं आहेस, अशा प्रकारची विचारणा ह्याच्यामध्ये होत असते. तर स्कोल्डिंग म्हणजे खरटपट्टी काढणं किंवा कानउघाडणी करणं, रागाने विचारणे. इन द मिडल ऑफ द नाईट. रात्री म्हणजे मध्यरात्री. बलबीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रीज. भूक लागली कारण त्याने काहीच खाल्लं नव्हतं. कारण कॉलीफ्लॉवरने काय केलं होतं, त्या कस्टर्डमध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे ते खारट लागत होतं. आणि त्याने ते गोडही खाल्लं नाही आणि कारल्याने सुद्धा त्याचा कडूपणा त्याला दाखवलेलाच होता, त्यामुळे तो बिचारा उपाशीच राहिला. आता रात्री त्याला जाग आली. उपाशी पोट होतं, जाग येणं साहजिकच आहे. तो कुठे गेला, फ्रीज जवळ गेला. हंग्रीली, भूक लागली होती. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट. बघा, मोठं चॉकलेट असतं ना, चॉकलेटचा स्लॅब, तो त्याने त्या फ्रीज मधून काढला. अँड टूक अ बिग बाईट. आणि मोठा घास त्याने खाल्ला. बट हिज टंग बर्न्ड. पण त्याची जीभ काय पोळली. का बरं? बिकॉज द व्हेजिटेबल्स हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट. आता भाज्याने गंमत केली होती. त्याच्या चॉकलेटवर काय त्याने रगडलं होतं, मिरची. आणि ते चॉकलेट नव्हं तर मिरचीचं काय वरून लेप लागलेला होता. म्हणजे ते केवळ चॉकलेट राहिलं होतं का? आता नाही. त्याला टॉपिंग कसली होती, मिरचीची. त्याला त्या गाजर हलव्यावरची टॉपिंग जे नट्सचं किंवा मनुक्याचं होतं ते आवडत नव्हतं. आणि आता त्या भाज्याने गंमत म्हणून काय केलं, मिरची चांगली त्या चॉकलेटला रगडली. म्हणजे आता हे टॉपिंग कसं झालं होतं, तिखट तिखट. जसा त्याने तुकडा त्या स्लॅबचा किंवा चॉकलेटचा तोंडात टाकला तशी त्याची जीभ पोळली, भाजली. अरे बापरे, काय करू आता. With his burning mouth, Balbir turned to a big bowl of गाजर हलवा. असंच त्याचं तोंड भाजलेलं होतं. त्याने काय केलं, तिकडून एक गाजर हलवाचं मोठं भांड
घेतलं. आता बघा गाजर हलवा मी मगाशी म्हटलं ना, दुसऱ्या भाषेमधले जेव्हा शब्द घेतले जातात तेव्हा ते तिरप्या अक्षरात म्हणजे इटॅलिक फॉर्ममध्ये आपण लिहितो. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ. त्याने काय केलं, एक चमचाभर पहिलं तोंडामध्ये टाकलं. आ, त्याला किती बरं वाटलं. द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस. हलव्याची चव किती छान, गोड आणि चांगली आहे. कारण तोंड पोळलेलं होतं ना मिरचीने आणि भाज्याने. त्याची काय केली होती, चांगलीच खोड जिरवली होती. ही टूक अनदर स्पूनफुल अँड देन अनदर. त्याने तो आणखीन घेतले, आणखीन खाल्लं, आणखीन खाल्लं, खात खातच राहिला अगदी संपेपर्यंत. म्हणजे त्याला तो गाजर हलवा गोडही लागला आणि रुचकरही लागला, स्वादिष्टही लागला. कारण भाज्या त्या तिखटामुळे, तिखट चॉकलेटमुळे त्याचं तोंड चांगलं पोळून निघालेलं होतं. It surprised him that गाजर हलवा could be so tasty. त्याला सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटणे, खूप आश्चर्य वाटलं. अरे गाजर हलवा एवढा टेस्टी असू शकतो, असा त्याला प्रश्न पडला. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू इट इट. आणि तो आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला तो गाजर हलवा खायला नकार द्यायचा. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. He liked it so much that he ate up all the halwa in the bowl. त्याला गाजर हलवा एवढा आवडला की त्याने तो पूर्णपणे बाउलमध्ये जेवढा होता तेवढा सगळा हलवा त्याने खाल्ला. Next morning, Balbir's mother reopened the fridge to take out milk for making tea. दुसऱ्या दिवशी सकाळी, नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी सकाळी बलबीरच्या आईने काय केलं, फ्रीज पुन्हा उघडला. कशासाठी, मेकिंग टी, चहा बनवायचा होता. चहासाठी दूध तर फ्रीजमध्ये होतं. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. तिने पाहिलं की गाजरचा हलवाचं जे बाउल होतं, भांडं होतं, ते पूर्णपणे रिकामं आहे. एम्प्टी म्हणजे रिकामं. Who has eaten the गाजर हलवा? She asked. कोणी खाल्ला असेल बरं हा गाजर हलवा? तिलाही प्रश्न पडला. कारण बलबीर तर त्याला आवडत नव्हता. त्याच्याही नावडीची वस्तू होती, नावडीची डिश होती. मग कोणी खाल्ला? ती संभ्रमात, तिला प्रश्नचिन्ह. I ate it मम्मी, बलबीर said. मी खाल्ला आई, बलबीर म्हणाला. You? You hate vegetables, do you not? अरे तू, तुला तर भाज्या आवडत नाही, नाही का? Yes मम्मी, I did hate vegetables, but I don't anymore. हो आई, मी आतापर्यंत भाज्यांचा तिरस्कार करायचो, परंतु मी आत्ता याच्या पुढे करणार नाही. आई एकदम आश्चर्याने बघते बघा. बलबीर्स मदर वॉज हॅप्पी. बलबीरच्या आईला एवढा आनंद झाला. गुड बाय, शी सेड अँड हग हिम. गुड बाय, अरे वा, माझा बलबीर किती चांगला मुलगा आहे, असं म्हणाली आणि त्याला कुरवाळत आपल्यापाशी घेतलं. बघा भाज्यांनी कशी खोड मोडली की नाही या बलबीरची. All the vegetables made a secret plan to teach lesson to बलबीर. बघा सगळ्या भाज्यांनी काय केलं, एक गुप्त योजना केली. का बरं, त्या बलबीरला धडा शिकवायचा होता. आणि इट वॉज अ टीम वर्क. आणि हे एक टीम वर्क होतं. केवळ एका भाजीने नाही ठरवलं, सगळ्या भाज्यांनी ठरवलं. कारण सगळ्याच भाज्यांचा तो तिरस्कार करायचा. आणि या टीम वर्कमुळे काय झालं, त्या बलबीरला चांगलाच धडा शिकवला गेला. तर बघा बाळांनो, व्हेजिटेबल्स आर व्हेरी व्हेरी युजफुल फॉर आवर फिजिकल हेल्थ. सो eat vegetables, eat home food and be healthy. You got a good lesson from this topic. So please keep in mind and always eat
homemade food and vegetables, and eat fruit also. It will keep your body healthy and stronger. Thank you for watching my video till the end, and please like, share and comment my channel with background, and subscribe it by pressing bell icon to get time to time notification of my every video. And thank you again and wish you all the best.